नमस्कार मित्रांनो, परत एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आजचं टार्गेट आहे 4000 कमवण्याचं। 4000 कमवण्याचं। तर आज नेहमीप्रमाणे 5 वाजता गाडी आपण काढतोय। तर बघू आज किती होते। अलार्म जेव्हा नाही वाजत तेव्हा लई वाजतो, जेव्हा उठवायचे तेव्हा उठतच नाही। बघूया आज किती होते। वाजलेत 8 आणि आपला धंदा झालेला आहे 713 रुपये। मस्तपैकी नाश्ता करतो आणि मग पुढचं नियोजन बघतो। भूक लागली आहे जरा, गुळ आणि शेंगदाणा खातो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एक सिक्रेट सांगणार आहे आज, की बऱ्याच दिवस झालं मी सांगन म्हणतोय, पण आता सांगावंच लागन। सिक्रेट शेवटपर्यंत पहा, सिक्रेट आहे एक। मस्तपैकी नाश्ता केलाय आणि 10-15 मिनिटं जरा चालू करून, पण ट्रिप तर काय पडा ना। काय विषय 3 दिवस झालं लय ट्रिपा कमी आहेत, काय विषय मला तर काय कळलं नाहीच। तुम्ही सांगा की बाबा ट्रिपा कमी व्हायचं कारण काय आहे? कालच पेपरला बातमी आली, ती ग्रुपवर पण बातम्या फिरत होत्या की बाईक टॅक्सी सुरू होण्याच्या नियोजनात आहे। तर सुरू व्हायच्या आधीच वाट लागली, तर सुरू झाले होतं काय खरं नाही। ट्रिप तर काय पडली नाही, पण आता सीएनजी भरून घेतो। सकाळ सीएनजी भरला नव्हता, अर्धी टाकी होता पण आता संपत आलाय। सीएनजी भरून घेतो म्हणजे दिवसभर काही अडचण नाही, ओके मध्ये। पण ट्रिपा लयच कमी झाल्यात राव, रेट बी नाही आणि ट्रिपा बी नाही, काय खरं नाही। दुसरा धंदा बघावा लागेल लवकरात लवकर। पहिला सीएनजी भरून 15 मिनिटं झाली तरी बी ट्रिप पण अरे वाजली अरे काय रेटच नाही बघ। तुम्हाला असं जाणवतं का की उबर गोच्या ट्रिपला मोकारच 4 पॅसेंजर 4 बॅगा मोकारच लोंडा, आणि प्रीमियमच्या ट्रिपला एकच पॅसेंजर, त्याच्या बघा सोबत काय बॅग नाही काय नाही तरी पण प्रीमियमची ट्रिप बुक केली त्यांनी। आणि उबर गोच्या ट्रिपला मोकारच 4 पॅसेंजर आणि त्याचे 4 बॅगा अलाउड सुद्धा नसतात तरी सुद्धा घ्यायच्या। वरून तेव्हाच रुबाब करतो, जरा इथं थांबव रे, जरा बिडी वडायची मला, इथं वडापाव घ्यायचा आहे। तसं प्रीमियमचा कस्टमर तसं कधीच काय म्हणत नाही। असं जाणवतं का? मला तर लय जाणवतं बो। प्रीमियमचा कस्टमर असलं ना एकटाच येतो, असं शांत बसतो, काय अडचण नाही। आणि उबर गोचा कस्टमर असलं ना, हेतो ना इकडे घे लेफ्ट घे लेफ्ट, हा ये मला रस्ता माहितीये। आता समजा प्रीमियमचा कस्टमर असला तर त्याला काय रस्ता माहित नसेल का? पण आधीच तेव्हा कधीच खुशारक्या करीत नाही बा, हेतून इकडे घे तिथून तिकडे घे। सकाळी जी सिक्रेट बद्दल मी सांगणार होतो ते आता सांगतो, की विषय काय आहे की तुम्ही उबर मारता आणि नुसतं उबर मारता, तर त्यात इन्सेंटिव्हचे प्लॅन असतात, ते प्लॅन पण बघत जा। इन्सेंटिव्ह मारला तरच उबर चालवायला परवडतं, तसं 7-8 रुपये रेट देतं, त्याच्यामुळे मला 18-19 रुपये रेट पडतो। गाडीची रनिंग एवढी होत नाही, पण ज्या लोकांना माहित नाही त्या लोकांची मला फोन येतात की बाबा लगा आम्ही तुझ्यापेक्षा जास्त काम करतोय 15-16 तास, तरी बी आमचे 2-2.5 हजाराच्या वर जाईना, तर तुला का 7 वाजताच बंद करतोय तरी बी 4 आणि 5 हजार कमवतोय, तर काय भानगडे ती? हा प्रॉब्लेम आहे, ते तुम्हाला सांगतो मी। आता वाजलेत 11 वाजून 41 मिनिटं आणि हा इन्सेंटिव्हचा प्लॅन आता कसं, हा 1 मिनिट। आता हे बघा आता हा प्लॅन कधीपासून आहे? 13 जानेवारी पहाटे 4 वाजल्यापासून 17 जानेवारी पहाटे 4 वाजेपर्यंत एवढे सगळे टार्गेट आपल्याला पूर्ण करायचे। म्हणजे हे बघा, पहिल्यांदा 20 ट्रिपांना 1000 रुपये इन्सेंटिव्ह होता, त्यानंतर 12 ट्रिपांना 800 रुपये इन्सेंटिव्ह होता, 13 ट्रिपांना 900 रुपये इन्सेंटिव्ह आहे। आता माझं शेवटचं टार्गेट तुटायचं राहिलंय, हा इन्सेंटिव्ह मला आज भेटलाय, म्हणजे आज 900 रुपये भेटलेत। आणि आता अजून 10 ट्रिपा केल्याच्या नंतर मला 1500 रुपये इन्सेंटिव्ह भेटन, म्हणजे हे 1500 आणि हे 900 किती झाले? म्हणजे 2400 रुपये तर मला इन्सेंटिव्हच भेटन, आणि जे मी पैसे कमवीन ते वेगळेच। असं इन्सेंटिव्ह बघत चला। बऱ्याच जणांना प्रश्न पडत होता की बाबा इतकं पैसे कसं काय होते। आता हे विषय काय आहे की ही स्कीम मला ज्या माणसाने सांगितली होती, तो त्या माणसाने बळच सांगितली होती, तो बी असंच माझ्यासारखाच मुंबई हाणायचा, आणि तो एकाएकीच बंद झाला। म्हणजे विषय आधी असा होता की आधी ही सिस्टीम आता आली 3-4 दिवसाचा इन्सेंटिव्ह एकदाच येतो। आधी अशी सिस्टीम होती की 18 ट्रिप मारायच्या आणि 18 ट्रिपला 1100 रुपये असा रोज इन्सेंटिव्ह यायचा। त्याच्यामुळं 2,500-3 हजाराचं काम झालं की आपल्याला 1100 रुपये इन्सेंटिव्ह मिळून 3,500-4 कधी 5,000 सुद्धा व्हायचे रोजच लोकलला काम करून। पण आता विषय काय आहे की आता मी नुसताच पैसे कमवताना दाखवतोय,
आणि लोक प्रश्नामध्ये पडलेत की बा काय विषय नेमका, उबर तर आम्हाला परवडत नाही, ह्यालाच कसं काय परवडतंय. तर इन्सेंटिव्ह बघत जा, इन्सेंटिव्हने बराच फायदा होतो. आता माझं ते आज 10 ट्रिपा मी कशा बी करून करणारच आहे. 1500 रुपये इन्सेंटिव्ह, म्हणजे 2400 रुपये फक्त इन्सेंटिव्हच आहे. आणि म्हणजे आजचा नाही, ते 3-4 दिवसाचा मिळून आहे. पण ते 900चं टार्गेट माझं कालच तुटायला पाहिजे होतं, पण काल तुटलं नाही. पण आज 2-3 ट्रिपा मारले की लगेच माझं तुटलं. आज ते 1500चं टार्गेट मी तोडणार. त्याच्यामुळे आज माझा धंदा तगडा होता असतो. 2400 रुपये इन्सेंटिव्हच, आणि जे 2-2.5 हजार मी असं ट्रिपा मारून कमी ते व्हायलंच. म्हणजे 4-5 हजाराकडे जाते आज नियोजन खतरनाक मध्ये. हे तुम्ही पण लक्षात घेऊन चला. विषय काय आहे की मला ज्या माणसाने हे सांगितलं होतं तो माणूस म्हणला होता कुणाला सांगू नको, पण आता त्याच्यामुळे मी इतके दिवस सांगत नव्हतो की बा त्याचा दबाव होता माझ्या मागं. पण आता मला ते सांगितल्याशिवाय दमत निघाणार का. तर मला बऱ्याच लोकांचे फोन येतात की बा तुझे कस काय होते एवढे, तुमच्यापेक्षा तू 5ला चालू करतो, मी 4लाच चालू केलंय आणि 8 वाजेपर्यंत काम करतोय, तरी पण माझं जेवढे तुझे एवढे झाले नाहीत. आमचे लय तर लय 3000 होते. तर ते हा विषय असतो. त्याच्यामुळं खालीवर थोडस उभं रे आपला खालीवर शोधत जा. बऱ्याच अशा ट्रिक्स असतात ज्या असं सामान्यनेच तर गाडी चालवूनच उपयोग नसतो. हा डोक्याचा भाग असतो थोडाफार. आता मी जरा टेक्निकल गोष्टीत जरा जास्त डोकं चलत आमचं, त्याच्यामुळं उबेरचा कोपऱ्या कोपऱ्याची सेटिंग मला माहिती आहे. त्याच्यामुळं एखादी नवीन अपडेट आली की त्या अपडेटचा काय फायदा काय तोटा हे लगेच माहित होतं. ज्या दिवशी उबेर ही स्कीम बंद करेन त्या दिवशी परत आपलं इंटरसिटी ट्रिपा चालू. पण आता सध्या इंटरसिटी ट्रिपांपेक्षा हे मला बरं वाटतं का, तर इंटरसिटी ट्रिपांना पण एवढेच पैसे होते बरं का, पण त्याला बी लय ताप असतो. लवकर उठा, आता लवकर तर याला बी उठावं लागतं बरं का. पण एक कसं आहे, त्याचं एकदा कस्टमर बसवलं की मुंबई पर्यंत जाऊस तर म्हणावं लागत नाही मला झोप येते मला भूक लागली. ती कस्टमर उतरल्याच्या पुढे ती काय झोपण जेवायचं ती बाकीचं, मग त्यातून बी रिटर्न ट्रिपचा काय गॅरंटी नसते पडणच म्हणून. तशी मला पडते, पण लय एखाद्या वेळेस खूप ताणते. त्याच्यामुळे मग एखाद्या वेळेस झोपायची वेळ आली तर मग गाडीतच झोपावं लागतं, असं होतं. त्याच्यापेक्षा हे जरा बरं राहतं की बा रोज झोपायला घरी जातंय. मुंबईला गेल्यावर रोजच झोपायला घरी येईन याची काही गॅरंटी नसते. बऱ्याच लोकांचा गैरसमज होता लका ह्यो 7-8 रुपये किलोमीटरने गाडी चालवतो. मी येडा आहे का 7-8 रुपये गाडी किलोमीटरने चालवायला. मला रोज किलोमीटरला रेट पडतो 18-19 रुपये. ती इन्सेंटिव्ह मुळे तसं गाडी चालवत नाही मी, आणि ती इन्सेंटिव्ह मुळे चालवतो. नाही तर मी बाहेर चालवतो. इथं ट्रॅफिक मध्ये माझ्या पायाची पार वाट लागते कलर दाबू दाबू. पण एवढे पैसे मिळतात म्हणल्यावर, एवढा रेट भेटतोय म्हणल्यावर मग काय अडचणी मारायला. अजून एक गोष्ट की तुम्ही ही स्कीम बघून असं नका म्हणू जे नवीन गाडी घ्यायच्या नियोजनात आहेत की बुवा शुभम भाऊने आता स्कीम सांगितली आता आपण पैसे कमवू. उबेर कंपनी अशी फुकाटच पैसे वाटत नाही. आधी म्हणजे दिवाळीला ही इन्सेंटिव्हची स्कीम आली की बुवा 18 ट्रिपांना 1100 रुपये इन्सेंटिव्ह, आणि गाडी 18 ट्रिपा परत पूर्ण करायचे आणि रोज 4000-5000 कमवायचे. कंपनी ते लगेच लक्षात आलं भाऊ जरा लवकरच जास्तच पैसे कमवतात. कंपनी लगेच स्कीम बदलली की बुवा आता ही 3-4 दिवसाला स्कीम देते की बुवा म्हणजे 4 दिवसाचा इन्सेंटिव्ह देते. 4 दिवसात तुम्हाला 50 ट्रिपा पूर्ण करायच्यात, 55 ट्रिपा पूर्ण करायच्यात. आणि त्यात असं आधी कसं होतं की बा रोज 1100 रुपये म्हणजे 5 दिवसाचे किती झाले, 5 दिवसाचे किती झाले समजा 5000 पकडा, 5500 होते. हा 5500. तर असा हे इन्सेंटिव्ह 3-4 दिवसात येतो ना, त्याला तेवढे पैसे येत नाहीत. आधी रोजच गडी 4 वाजूस तरच 18 ट्रिपा पूर्ण करायचे आणि तिथून पुढे ओला मारायचे. उबर मध्ये असं करतात काय. मग असं एखाद्या 3-4 दिवसाचा इन्सेंटिव्ह दिला आणि त्याला एवढे पैसे होत नाहीत. आधी लय भारी सिस्टीम मध्ये 18 ट्रिप मारायचे आणि 1100 रुपये इन्सेंटिव्ह. माझे 4-5 वाजूस तरच व्हायचे. आता सुद्धा उबरला वाटलं ना बघ गडी लयच पैसे कमी देत तर उबेर हाय ही स्कीम सुद्धा बंद करायला बसलंय. म्हणजे हे स्कीम कव्हर राहील याची काही गॅरंटी नाही, पण हाय त्यावर घ्या सोने करून हात धुवून घ्या असं म्हणायचं होतं. आता वाजले 12:40. मस्तपैकी एक ट्रिप मारली आणि आपला धंदा झालेला आहे 2500 रुपये. आता मस्तपैकी जेवण करतो आणि मग करतो चालू. आता काय सिक्रेट तर सांगितलंयच मी, तर तुम्ही सबस्क्राईब करताना ही अपेक्षा करतो. सबस्क्राईब करा लवकर. तर ज्या लोकांना हे माहित नव्हतं त्या लोकांसाठी लय भारी गोष्ट आहे, पण ज्या लोकांना ही स्कीम आधीच माहित होती त्यांच्या लय पोटात दुखन की बुवा उगाच सांगितली
आता मी पण सांगितली, पण मी सुद्धा डाऊट मध्ये. माझं चांगलं चाललं होतं आतापर्यंत. आता व्हिडिओ टाकले ट्रिपच गायब नाही हो उबरच्या, म्हणजे बरं आहे. का तर कमीत कमी 2-2.5 हजार तरी लोक माझा व्हिडिओ बघत आहेत. त्यातले कमीत कमी 500-600 तरी ड्रायव्हर असतील, जास्त असाय बसलेत. पण अंदाज की बुवा आता कळण काय होतंय. मी ही आधीच सांगणार होतो, पण मला ज्या लोक पोरांनी सांगितलं ते म्हणले कुणाला सांगू नको. पण आता मला सांगितल्याशिवाय ऑप्शनच नाही. का तर समजा आज मी टाकला असता व्हिडिओ, आज माझे 5,000 झालेत, आणि मी किती बी सांगितलं असतं मी लय कष्ट केले, तर लोक इथं 24 तास गाडी चालून सुद्धा 5,000 होत नाहीत. आणि तू 12 तासातच कसे केले बा असं लोकांनी विचारलं असतं. त्याच्यामुळे म्हणलं सांगावंच लागल. त्याच्यामुळे सांगितलं बा कसं मला बी असं हुकून सांग रोज व्हिडिओ बनवता येणार. लोकांचे मला फोन यायचे की बुवा लगात आम्ही 3 वाजता चालू केले, 10 वाजून तर मारतोय, पण 4,000 काय झाले नाही. एका भावाला हे सांगितलं होतं मी, ही स्कीम अशी आहे. तेव्हा म्हणला मी गाडी घेतल्यापासून आतापर्यंत 4,000 कसे दिसते तेच बघितले नव्हते. तुझ्या स्कीम मुळे बघितले तर बुवा. मस्तपैकी जेवण करून आलोय, आता करतो चालू. आज 5,000 करायची म्हणजे करायचीच. अशा रिक्षावाल्यांवर तुम्हाला काय म्हणायचे की बुवा कशा लोकांना काय केलं पाहिजे की बुवा ज्यांना कोणत्या गोष्टीचा सेन्सच नाही, आपण रॉंग साईडने चाललोय की किंवा काय, तसं काहीच नाही विषय. आणि पुणे पोलीस पण अशा जागी काहीच करणार नाही. या मोकार गाड्या दडकवल्या तुम्ही तरी काही अडचण नाही. फक्त पुणे पोलीस कुणाला धरणार ज्याने सीट बेल्ट लावलाय, हेल्मेट लावलंय ना, त्याला धरणार. दुसऱ्या कोणी काय पार 7-8 गाड्या धडकिल्या, मर्डर केलं तरी काही अडचण नाही. फक्त आम्ही ट्रिप पडली होती काय म्हणत होतो, तसं पुणे पोलिसांना असल्या ठिकाणी यायचं काय, तसं काय विषयच नाही कळत. तर अशा लोकांना काय म्हणणं आहे तुमचं. आणि आता काय सांगू, रिक्षावाल्यांना जरा तुम्ही मापापेक्षा जास्त सूट दिली असं पुणे पोलिसांना वाटत नाही का. रिक्षावाल्यांच्या ह्या कारणामुळेच रिक्षावाल्यांना सहानुभूती भेटत नाही, किंवा तुमच्या ज्या कंपन्या अन्याय करतात त्याबद्दल तुम्हाला पब्लिक कधीच सपोर्ट करणार नाही. कधी पण रिक्षावाल्याचं, म्हणजे आता मी गाडीत बसलेला असतं ना, तर रिक्षावाला जर समोर चालायला असलं ना, तर कस्टमर त्याला म्हणतं हे देखो आगे बादशाह जा रहा हो, म्हणजे अख्खा रोड मोकळा असला तरी त्याला मध्येच चालायचं असतं, असा विषय असतो. आम्ही काय नाहीत म्हणत, पण कस्टमर जे लोक गाडी चालवतात त्यांना माहिती असतं की रिक्षावाल्यांना आजपर्यंत एक सुद्धा कस्टमर चांगला म्हणला नाही. सहानुभूती ह्याच्यामुळे म्हटलो की पब्लिक सपोर्ट मध्ये असेल तर काही पण होऊ शकतं, पण रिक्षावाल्यांच्या अशा वागण्यामुळं त्यांच्या सपोर्ट मध्ये पब्लिक कधीच येणार नाही. का तर रिक्षावाल्यांना कधी पण असं म्हणजे चांगलं बोलताना तर कुणी मी बघितलंच नाही. काय माझं म्हणतात म्हणजे रिक्षावाले पण आता दादागिरीच करतात कुठं. म्हणजे आता काय सांगू, ते प्रत्यक्षात जे रस्त्यावर चालवतात त्याला माहितीये की बुवा रिक्षावाले रॉंग साईडने आले तरी असं म्हणत नाही बुवा थांब सॉरी मीच रॉंग साईडने आलतो. ते म्हणतात तू थोडी बाजूला घे, मला जाऊन दे. लय खतरनाक नियोजन असतं त्यांचं. समोर आपल्या तेलंगणाची गाडी उभी आहे, तर चला त्याचा इंटरव्ह्यू घेऊ जरा, काय म्हणतोय काय नाही बघू. फ्री हो क्या, कहाँ से हो आप, यहाँ पे कैसे आए, किसका, ओला का, उबेर का या प्राइवेट है? इन ड्राइवर कितने का? 9,500 और टोल उसी में या सब मिला के 9,500, और रिटर्न का क्या? तो फिर मतलब वो वहाँ तक जाने तक बुकिंग मारते जाओगे क्या? एक हफ्ता लगभग। अच्छा। पहले कलकत्ता गया, कलकत्ता से नोएडा, वो सब इन ड्राइव से इतना दूर का बुकिंग देते हैं क्या बदल? अच्छा, मतलब यहाँ पे तो नहीं है क्या बाजार, उधर है क्या? है ना क्या बदल? अच्छा।
हाँ 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 हाँ। और उससे ज्वाइन कैसे होते? अच्छा 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 अच्छा। पैसा भरना पड़ता है उसमें, हाँ तो पैसा रखना पड़ता है तो आपको बुकिंग उठा सकते हैं। इसमें अगर पैसा कम रहेगा ना तो 1400 के नीचे रहेगा तो बुकिंग नहीं आएगा, लेने बुकिंग उठाएंगे। हाँ 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 हाँ। नहीं महाराष्ट्र का 800 रहेगा तो उठा सकते हैं, कलकत्ता कर्नाटक में गए ना तो नहीं उठा सकते। अभी आपका गाड़ी ऑल इंडिया परमिट है कि हमारा कर ऑल इंडिया? तो आपको को रोकने का कोई दिक्कत नहीं है पुलिस वालों का? निकालना पड़ता है, ऑल इंडिया का भी निकालना पड़ता है? अच्छा अच्छा। नहीं वही मैं देख परमिट है मेरे स्टेट से कि दूसरे स्टेट में जा सकते बोल के, हाँ उसको बोलते हैं ऑल इंडिया परमिट। हाँ हाँ और जब अपन दूसरे स्टेट में जाते हैं ना हाँ तो उसका स्टेट टैक्स रहता है ना, हाँ टैक्स पे करना पड़ता है। हाँ हाँ हाँ। नहीं वही आपका गाड़ी दिखाता हूँ, मैंने बोला क्या हाल है। हाँ अभी हैदराबाद में काम करती हूँ ना आप, तो उधर क्या रेट देता है ओला उबेर? जैसा उसको मर्जी रहेगा वो फिर भी 10 रुपये 11 रुपये। जैसा उसको मर्जी रहेगा वैसा, कभी 9 रुपये भी रहता है, कभी 13 रुपये भी रहता है, कभी 15 रुपये। अच्छा अच्छा अच्छा। हेलो, वो फोन नहीं दिए, पैसे नहीं दिए उन्होंने, मैं बोलता था अभी यहाँ पे चालू करेंगे तो यहाँ पे नहीं मिलेगा। मेरे को ठीक करना पड़ता है। अभी अभी आप तो उबर पे काम ही नहीं करते क्या? मैं इधर, मैं बोला सीजन सीजन में रहेगा तो मैं कभी इधर कभी करता हूँ, कभी उधर करता हूँ। उधर से इंटरसिटी ट्रिप लगता है क्या, मतलब पास वास वाला? अभी यहाँ से क्या है, पुणे बॉम्बे ज़्यादा बिजनेस चलता है, वैसा हैदराबाद में किधर इंटरसिटी में ज़्यादा? उधर से रिटर्न मिल जाता है क्या? रिटर्न बोले तो राउंड ट्रिप पे रहता कभी कभी, या तो फिर वो दोनों भाड़ा डेढ़ भाड़ा देता ना, हाँ 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 उबर वाला हाँ हाँ हमें 1.5 रुपये देता है। हाँ हाँ इधर से जाने का 1 रुपया है ना, हाँ तो आने का 8 आना भी देता है। हाँ हाँ वो तो सही है उसका। तो उसमें एक जैसे हाँ तो मैं हम लोग क्या करते हो भैया, तो उसके बदले हम लोग रनिंग पैसेंजर रहते ना, हाँ वो उठा लेते हाँ हाँ रिटर्न आते समय। तो उसमें डीजल का और टोल का निकल जाता है, ऊपर 200-300 रुपये बच जाता है नाश्ता का महीने का कितना बन जाता है? करने के। तो फिर भी आपका पिछला मतलब देख के सिटी में रहेगा तो मैं 60-70 हज़ार कर लेता हूँ। वो सब मिला के या मुनाफा? मुनाफा ही, मुनाफा 70,000 और दिन का 3,500 रुपये करे ना, हाँ तो 2-2.5 बचत है, वो सबसे उतना है। हाँ मैं 4 छुट्टी 9,500चं भाडं घेऊन तो आलाय हैदराबाद वरून पुण्याला, आणि त्याचं म्हणणं आहे की आता रिटर्न जाताना बी त्याच्याकडे कोणतं तरी कारबाजार का काहीतरी ऍप आहे, त्याच्यावरती बुकिंग येत राहतात म्हणजे इंटरसिटीच्या. तर तो म्हणला घरी जायला आठवडा लागला तरी पण बुकिंग घेऊनच जाणार, तसं नाही जाणार. तर असं म्हणणं आहे, म्हणजे माझ्याच थोडक्यात भाव दिसतोय का, तर मी पण पुण्याहून हैदराबादला गेलतो आणि तो हैदराबादहून पुण्याला आलाय. पण त्याचं तर म्हणणं आहे की तो दिल्लीला गेलता, बेंगलोरला गेलता, कोलकात्याला गेलता. मी तरी फक्त नागपूरला, पुण्याला, इकडं खाली खाली जास्त नाही फिरलो, पण जवळ जवळ इथं फिरून आलोय. पण मला वाटलं मीच लय फिरलोय काय ना, पण आमच्यासारखे पण खतरनाक खिलाडी. त्याच्याकडे कुठला तरी कार बाजार म्हणून काहीतरी ऍप आहे, त्याच्यावरती इंटरसिटीच्या बुकिंग बऱ्यापैकी होत्या. आता मी काय एवढं डिटेलमध्ये बघितलं नाही, आणि त्याला विचारलं मी ओला उबेर काय रेट देतं, ते बी तसंच मला सगळीकडे सारखंच आहे, 9 रुपये 10 रुपये कधी 12 रुपये. मग आपल्याकडे बी तसंच देते. आपल्याकडे समजा थोडी जास्त लेवल आहे, आपल्याकडे कधी कधी 7 रुपये देतो, त्यांच्याकडे तसं 9 रुपयापर्यंतचे. अजून मला वाटतं की अख्ख्या भारतामध्ये पुण्याचे आणि मुंबईचेच टॅक्सीवाले नशिबवान आहेत की ज्यांना रिटर्न ट्रिप हमखास मिळते. का तर पुण्यातून बी तेवढ्याच ट्रिप असतात आणि मुंबईतून ट्रिपा तेवढ्याच असतात. आता समजा बिग मगाची पाळी आली समजा, पण बऱ्यापैकी इंटरसिटी बिझनेस पुणे आणि मुंबई हे जवळ जवळ असल्यामुळे होतो. यावर तुमचं म्हणणं काय आहे की बाबा दिल्लीची एकटीच मोठी आहे, त्या शेजारी मोठी सिटी नसल्यामुळं इंटरसिटी बिझनेस चालणार कसा? तसं पुणे मुंबई काही लोकांनी बंगले बांधले मुंबई पुणे करू करू. आता आम्ही नाही बांधले तो विषय वेगळा, पण सांगायचा तात्पर्य हे की
पुणे मुंबईने लय चांगलं चांगलं चालवलंय चांगल्या चांगल्या लोकांचं. तुमच्या डोळ्यासमोर शेवटची ट्रिप एंड करतो. 3700. चल चल अरे वाढ. अरे वाढ के 3857. इन्सेंटिव्ह 5357. अशा पद्धतीने आपलं शेवटचं टार्गेट तुटलेलं आहे. आजच्या ट्रिपा किती झाल्यात? अरे झालं की पूर्ण ती हो की 15. याच का दाखवतंय हुकल्यागत? झालं. डिस्क्लेमर की रोजच एवढं पैसे होत नाहीत. आज वाजे ते 2 इन्सेंटिव्ह, कालचा ते 900 रुपयाचा बी ना आज 1500 रुपयाचा बी, म्हणजे मला 2400 रुपये जवळजवळ इन्सेंटिव्हच भेटलाय. माझं ओरिजिनल काम किती रुपयाचं झालंय माहिती का? इन्सेंटिव्ह सोडून द्या, 2400 रुपये इन्सेंटिव्ह मायनस करा, मग तुम्हाला लक्षात येईल की माझं काम किती रुपये झालंय. उगा इन्सेंटिव्ह मुळे ते फुगून दिसतंय. हे लक्षात घ्या तुम्ही की रोजच एवढं काम होत नाही. नाही तर उगाच तुम्ही 5000 आकडा बघून उगाच काय आता जाऊन द्या, विषय सोडून द्या. पण व्हिडिओ बघून उगाच फुगू नका, एवढा विषय लक्षात घ्या. हा व्हिडिओ मी माहितीसाठी बनवला की ज्या लोकांना खरंच माहिती नव्हते आणि ते मेहनत करत होते त्यांच्यासाठी याची खूप मदत होऊ शकते, त्यामुळे हा बनवला. नाहीतर आता ह्याचे साईड इफेक्ट आम्हाला सुद्धा जाणवायला बसलेत. पण ठीक आहे, चला असू द्या, सगळे मिळून खाऊ आपण. आतापर्यंत मी एकटाच खात होतो. आता वाजलेत 9:30. आता जातो घरी. आता उद्या जवळजवळ सुट्टीचा हानी ना असं वाटतंय का, तर पहाट 4ला निघाल्याला गाडी, 9:30 वाजता घरी जाणार. जेवायला 11 वाजणार आणि झोपायला 12 वाजणार. उद्या किती वाजता उठायचं? सुट्टीत हाणावं लागत. त्याच्यामुळे फक्त एका दिवसात व्हिडिओ बघून कधीच असं महिन्याची ह्याची बरोबरी लावायची नाही. का तर माझा कालचा दिवस कसा गेला हे तुम्हाला माहित नाही, माझा उद्याचा दिवस कसा जाणार हे पण तुम्हाला माहित नाही. आज 5000 झालेले तुम्हाला दिसतात, उद्या 1500 रुपये होते. त्याच काय? व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. लाईक नाही केला तरी जमन, पण सबस्क्राईब नक्की करा.